अकोला जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. या पाचही मतदारसंघाचा निकाल शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. हा निकाल लागण्यापूर्वी मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे प्रतिनिधी संजीव यांनी. बघूयात खास मतदारांशी त्यांची झालेली बातचीत. अकोला जिल्ह्यात फिरत असताना आपल्याला वेगवेगळ्या मतदारांशी चर्चा करायची आहे. ही चर्चा करत असताना आपल्याला आणखी काही मतदार या मतदारसंघात आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला चर्चा करायची आहे. आपण पुढे जाऊया आणि मतदारांसोबत चर्चा करूया. दादा नमस्कार. मला सांगा, आपण अकोला जिल्ह्यामध्ये राहतो. अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघ आहेत. 5 मतदारसंघामध्ये अकोला जिल्ह्यात त्या विधानसभेची काय परिस्थिती आहे? अकोला जिल्हा विधानसभेचा जर विचार केला तर मी स्थानिक स्वरूप जर विचार करतोय तर मूर्तिजापूर संदर्भात आपण बोललेलं योग्य होईल. कारण मूर्तिजापूरमध्ये आता मला अकोला जिल्ह्याचा कौल घ्यायचा आहे. अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर हा विधानसभा मतदारसंघ अतिसंवेदनशील मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघावर अनेकांचं लक्ष लागून आहे. अकोला जिल्ह्यात काय परिस्थिती राहील? अकोला जिल्ह्याची परिस्थिती एकंदरीत लक्षात जर घेतली तर बऱ्यापैकी आपल्या तुतारीचा जो काही विषय चालू आहे आणि जे काही हवा त्या तुतारीची आहे, जो बदल ज्याला म्हणतात, आणि विकास कामाबद्दल जर बोलायचं झालं तर एकंदरीत मूर्तिजापूर, मी स्थानिक असल्यामुळे मला मूर्तिजापूरबद्दल थोडंसं व्यवस्थित त्या विषयावर मांडता येईल किंवा सांगता येईल. आणि त्याचा विचार जर केला तर एकंदरीत उमेदवाराचा विचार जर केला आणि इथल्या सुखसुविधांचा जर विचार केला तर सम्राट भाऊ डोंगरदिवे नावाचा जो व्यक्ती मूर्तिजापूर विधानसभेमध्ये आला तो एक देवदूताप्रमाणे आलेला आहे. ज्यानं विकास हा जो शब्द आहे, या विकासाचं खरं मोल जनतेपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवलेलं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मूर्तिजापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सम्राट डोंगरदिवे आहेत. ही बाजी मारणार 100% सर. याचं कारण काय? त्याला कारण एकच आहे की तो मनुष्य जो आहे अतिशय म्हणजे ग्राउंड लेवलवरून पुढे आलेला आहे. आणि मी त्याला सम्राट भाऊंना अगदी लहानात लहान आणि छोट्यात छोट्यात कुटुंबांना मदत करताना पाहिलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं एखाद्या दवाखान्याचं जर काम असेल सर, मला सांगायची ते आपला अभिमान वाटेल का दवाखान्याचं काम जर असेल आणि त्याच्या पेशंटचं बिल जर रुकलं असेल तर आपण जर सम्राट भाऊंना सहज फोन केला की सम्राट भाऊ, माझ्या पत्नीची तब्येत अशा प्रकारे सिरियस होती आणि मी तिला ऍडमिट केलं होतं आणि मला आता डॉक्टरच्या फीसाठी म्हणजे सुटी घेण्यासाठी 10,000 रुपयाची गरज आहे. तर मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये 15 वर्ष हरीश भाऊ पिंपळे भाजपाचे आमदार होते. यांनी प्रचंड इथं विकास केला आहे असं बोलल्या जाते. त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, विकास जर सांगायचं झालं, मला कोणाविषयी टिप्पणी वगैरे मांडायची नाही आहे, पण मी स्थानिक इथला असल्या कारणानं मला विकास कशाला म्हणतात हे चांगल्या प्रकारे माहित आहे. इव्हन बरेचसे रस्ते असे होते की मी आतापर्यंत त्यांना खड्डे आणि मोटरसायकली काय फोर व्हीलर गाड्याचे चंबर फुटताना पाहिलेले आहेत. तुम्हाला भावी आमदाराकडून काय विकास अपेक्षित आहे? विकास अपेक्षित म्हणजे जे विश्वास समाजातून जनतेने आज त्या सम्राट भाऊवर टाकलेला आहे, 101% तो माणूस त्याच्यामध्ये खरा उतरणार आहे. याचे साक्षात्कारणही आम्हाला पाहायला मिळालेले आहेत. आजही समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा संकुचित विषय जर असेल तर सम्राट भाऊ अक्षर जातीनं तिथं हजर होतात. आणि त्या माणसामध्ये जे गट्स आहेत, आजपर्यंत जे आमदारामध्ये आम्ही कुठल्या पाहिले नाहीत, ते गट्स त्या माणसामध्ये. म्हणजे तुम्हाला एका वाक्यात म्हणायचं की इथं तुतारी बाजी मारणार? तुतारी वाजली हो साहेब. माझ्या मते तर मी कालच माझ्या गावामध्ये 1.5 किलो पेढे वाटून बसलेला आहे आणि बॅनर पण छापलेला अभिनंदनाचा. एवढा विश्वास मला सम्राट भाऊ डोंगरदिवेवर आहे. लाडक्या बहिणीला 1500 दिले, 140 रुपये तेलाचे भाव केले, 200 रुपये तेलाचे भाव केले, पैसे काढून पैसे काढले. मतदान केलं तुम्हाला काय वाटते? आपण अकोला जिल्ह्यामध्ये राहतो आणि अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? ही 5 मतदारसंघातली कोण निवडेल? सध्या तर तिरंगी लढत आहे. काही सांगता नाही कोण निवडून येईल. पण काही जे आहे, काही असो ते BJPची आहे. कोणाची राहील BJP? दोघांपैकी कोणी आहे? दोघांपैकी म्हणजे तुम्ही मूर्तिजापूर विधानसभामध्ये आहात आणि कुरुम गावचे रहिवासी आहात. या मतदारसंघात काय परिस्थिती राहणार, काय माहोल राहील?
आपण 15 वर्षापासून बघितलं आपल्या मूर्तिजापूर संघाचे आमदार हरीश पिंपळे भाऊ राहिलेले आहेत 15 वर्षापासून. आणि त्यांनी आपण जर विचार करतो म्हटलं की 15 वर्षात त्यांनी बरेचसे काही असे म्हणजे कामं केलेले आहेत, पण जिथं गरज आहे तिथं त्यांनी कामं केलेली नाही आहेत. आणि त्यांनी हे पण सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की मी 15 वर्षात खूप काही कमावलं, आणि त्या भाषणामुळे हा जनतेवर खूप परिणाम पडलेला आहे की मी माझं 15 वर्षात घर भरलं आहे म्हणून. आणि असं म्हणजे माझ्या एका मते आपल्या मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये सम्राटभाऊ डोंगरदिवे आणि सुगतभाऊ वाघमारे या दोघांमध्ये फाईट आहे असं मला वाटते. तुम्ही कशावरून तर्क काढला की बीजेपी वगळता वंचित आणि राष्ट्रवादीमध्ये फाईट झाली? हरीशभाऊ पिंपळे यांनी जे भाषण दिलं त्या भाषणावरून सर्व जनतेला म्हणजे असं वाटलं की बा हरीशभाऊ पिंपळे यांनी आपलं फक्त घर भरलं आहे. या भाषणावरून मला असं वाटते. तुम्हाला म्हणायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यामध्ये लढत राहील, त्यापैकी कोण बाजी मारणार या मतदारसंघात? आता या दोघांचे जरी आपण बघितले तर सम्राटभाऊ डोंगरदिवे यांनी पण खूप चांगल्या प्रकारे आपल्या क्षेत्रातली कामं केलेली आहेत, आणि सुगतभाऊ वाघमारे हे पण चांगले कार्यकर्ते आहेत. म्हणून या दोघांचं समजा 50-50% चान्सेस आहे. हो, पण दोघांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला अशी शाश्वती तुम्हाला आहे? मला तर असं वाटते की जास्तीत जास्त सम्राटभाऊ डोंगरदिवे. आजीबाईंनाच विचारूया की मतदारसंघात काय हवं. आजी काल मतदान केलं तर या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये कोणता आमदार निवडून? हो ना, मतदान केलं तुम्ही, पण तुम्हाला काय वाटतं की कोण आलं पाहिजे? आलं पाहिजे कोण वाटतं? महाविकास आघाडी आली पाहिजे, महाविकास आघाडी आली पाहिजे, किंवा महायुती सम्राट डोंगरदिवे आला पाहिजे, हरीश पिंपळे आला पाहिजे, किंवा मग सुगत वाघमारे आला, सिलेंडर आलं पाहिजे, तुतारी आली पाहिजे, कमळ आलं पाहिजे.